नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की कूड कायद्यातील जमीन मालक आणि कूड यांच्यात वाद झाला आणि ही जमीन मालकास जर परत मिळाली किंवा त्यांनी दावा जिंकल्यामुळे जमीन मालकास जर परत मिळाली तर अशी जमीन मालकाने स्वतः न कसल्यास ही जमीन परत मूळ कुळाला रिस्टोर होते, मूळ कुळाला परत देण्याची तरतूद आहे। या संदर्भाने कुठे तरतूद आहे, कुठल्या कलममध्ये आणि काय जजमेंट आहे हे आपण आज बघूया। तर कूळ कायद्याचा बेसिक प्रिन्सिपल जो आहे तो हा आहे की ज्या शेत जमिनी आहेत त्या कसल्या गेल्या पाहिजेत आणि तिथून मॅक्झिमम उत्पन्न काढलं गेलं पाहिजे, त्या पडीक राहू नयेत। हा त्याच्या मागचा बेसिक सूत्र आहे किंवा तत्व आहे कूळ कायद्याचं। तर मित्रो, कसेल तो मालक हे जे सूत्र आहे त्याच्या मागचं कारणच हे आहे की जमिनी कसल्या गेल्या पाहिजेत आणि मग कुळाला जमिनीची मालकी हक्क देण्याची तरतूद कूळ कायद्यातून आली। पण त्याच्यात कुळाने काही नियमाचं उल्लंघन केलं वगैरे वगैरे कारणामुळे जमीन मालक आणि कूळ यांच्यात वाद झाले आणि वाद कोर्टापर्यंत गेले आणि अशा वादातून जमीन मालकाने केस जिंकली आणि ही जमीन मालकास परत मिळाली। कोणाकडून? कुळाकडून जमीन काढण्यात आली आणि ती जमीन मालकास देण्यात आली। या केसमध्ये जमीन मालकाने ती कुळाची जमीन जर स्वतः कसली नाही तर मात्र अशी जमीन मालकाकडून काढण्यात येते, त्याचा ताबा काढून घेण्यात येतो आणि मूळ कुळाला ती जमीन परत देण्यात येते किंवा रिस्टोर करण्यात येते। कुठे आहे याची तरतूद? कूळ कायद्याच्या कलम 37 मध्ये याची तरतूद आहे। तरतूद अशी म्हणते, कलम 37, जमीन मालकाने 1 वर्षाच्या आत जमीन कसली नाही तर त्याने तिचा कब्जा परत देणे। सरळ तरतूद अशी आहे। याच्यामध्ये परत उपकलम आहेत 4 आहेत, त्याच्या डिटेलमध्ये जात नाही मी। तर बेसिक तरतूद 37 मध्ये ही आहे की वर्षाच्या आत जर मालकाने ती जमीन कसली नाही तर तिचा कब्जा परत देणे, अशा पद्धतीची तरतूद आहे। याच कलममधील उपकलम 1 मध्ये असं पण दिलं आहे की जमीन मालकाने कब्जा घेतल्यापासून 12 वर्षाच्या पिरियडमध्ये त्या जमिनीत कुठल्याही पद्धतीची शेती केली नसेल तर ही जमीन कुळाला रिस्टोर होऊन मिळते, अशी पण 37च्या उपकलम 1 मध्ये तरतूद दिलेली आहे। म्हणजे जमीन मालकाने नुसतं केस जिंकून चालणार नाही तर कुळाकडून परत घेतलेली जमिनीमध्ये स्वतः कसायचं असतं, राबायचं असतं। जर जमिनीत कसलं नाही तर ही जमीन रिस्टोर होऊन मिळते। मग अशी जमीन रिस्टोर करण्यासाठी कुळाला काय करावं लागेल? जेव्हा जमीन मालक कब्जा घेतो त्या वर्षापासून पुढील सलग 12 वर्षाचे 7 बारे काढायचे। 7 बाऱ्यामधील नमुना जो 12 आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की कोणत्या वर्षी जमीन कसल्या गेली किंवा कोणत्या वर्षी कसण्यात आलेली नाही, याची नोंद त्या 12 मध्ये असते। मालकाने ताबा घेतल्यापासून पुढील 12 वर्षाच्या 7 बाऱ्यावर जर 12 नमुन्यावर जर कसण्याची नोंद नसेल तर त्या आधारे कूळ कलम 37 अन्वये अर्ज करू शकतो आणि कोर्टाला सांगू शकतो की कब्जा घेतल्यापासून मालकाने 12 वर्षे जमीन कसलेली नाही आहे, 7 बाऱ्यातील 12 मध्ये तशी नोंद नाही आहे आणि मी या जमिनीत कूळ होते, त्याच्यामुळे ही जमीन मला रिस्टोर करून देण्यात यावी, अशी केस टाकावी। याच्यासाठी केस लॉ आहे का? हो, केस लॉ आहे। केस लॉचं नाव आहे शांताबाई विठ्ठल पाटील वर्सेस अंबाजी लक्ष्मण ठाकूर, ही केस आहे। याच्यामध्ये कुळाला जमीन परत देण्याच्या संदर्भाने विस्तृतपणे विश्लेषण आलं आहे। ज्यांना या पद्धतीची केस लढायची आहे ते लोक ही केस रेफर करू शकतात। तर मित्रो, ही होती तरतूद की कुळाकडून जर मालकाने जमीन परत घेतलेली असेल आणि तो जर स्वतः कसत नसेल तर ही जमीन कलम 37च्या अन्वये मूळ कुळाला रिस्टोर करून देण्यात येऊ शकते। त्याबद्दलची ही होती तरतूद आणि एक जजमेंट। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। हाय हॅलोचे मेसेज तर अजिबात टाकायचे नाही। तुमचं नाव, तुमचं गाव, जिल्हा आणि केसची माहिती व्यवस्थित लिहा, व्हॉट्सअपवर मेसेज टाका। तुमच्या केसमध्ये जर मेरिट असेल तर आम्ही कॉलबॅक करू आणि तुम्हाला सल्ला देऊ। बाय।